हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना जाळपोळ करतानाच्या व्हिडिओच्या आधारे अटक केली होती। न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलेलं अशी माहिती फडणवीसांनी दिली। सोमनाथ सूर्यवंशींना सीओपीडी हा श्वसनाचा आजार होता। कोठडीत त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं। त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली। सोमनाथच्या शरीरावरती अनेक जखमा असल्याचा पोस्टमॉर्टममध्ये उल्लेख आहे। श्वसनाच्या त्रासामुळे कोणी मरतं का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। परभणीतील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। परभणीतील हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, तसं काहीच झालेलं नव्हतं। पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। परभणीमध्ये पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। परभणीतील दंगल हिंदू दलित अशी नव्हती। सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून मनोरुग्ण आलेला नव्हता। सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेश विरोधी होता, त्यामध्ये संविधानविषयी एकही शब्द नव्हता असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय। कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। दोन्ही घटनांमध्ये गोल फिरवलं। 3 ते 6 महिन्यात पाळमुळं शोधणार का असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळामध्ये दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवरती केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवरती कारवाई होणारच। यात जरी वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं। संतोष देशमुखांच्या आरोपींवरती मकोका लावणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तर या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल। 3 ते 6 महिन्यात चौकशी करणार अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। संतोष देशमुख टोल नाक्यावरून निघतानाच त्यांची गाडी अडवली। आधी कारची काच फोडली, मग कारमध्येच मारहाण झाली। गाडीतून उतरून सुद्धा मारहाण झाली। जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाहीत तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले अशी माहिती फडणवीसांनी दिली। बीडच्या घटनेतील तपासामध्ये कुचरता केल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। तर या प्रकरणामध्ये सगळ्यात वेगवान प्रतिसाद पीआय महाजन यांनी दिलेला आहे। त्यामुळे तोंडी आरोपांमुळे पोलिसांवरती कारवाई करणार नाही असंही फडणवीस म्हणाले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा असा अल्टिमेटम संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे। माझ्या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करतंय। वाल्मिक कराड सिरियल किलर असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। तर कराडने तोंड उघडलं तर अनेकांचे बुरके फाटतील असा इशारा सुद्धा आव्हाडांनी दिला। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याला IPS दर्जाचा अधिकारी द्यावा। अधिकारी कोणाच्या दबावाखाली न येणार हवा अशी मागणी सुरेश धस यांनी केली। माजी सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्यायाची मागणी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देत आरोपींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी देशमुख कुटुंबातील महिलांनी केली। शिवसेनेमध्ये आता कोणीही नाराज नाही, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करू असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचं सुद्धा शिंदेंनी स्पष्ट केलं। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मागील 4 दिवसांमध्ये आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झालेली आहे। मात्र आमच्या भेटी मोजू नका असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आलेली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि संजय राऊतांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येते। 2 संशयास्पद व्यक्तींनी रेकी केल्याची माहिती येते। या प्रकरणानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येते। बाबा सिद्दीकी हत्याकांड घडल्यानंतर घराच्या रेकीचं प्रमाण गंभीर असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील राऊतांनी दिलेली आहे।
दरम्यान आरोपींची जी बाईक होती ती यूपी बिहारची असावी असा अंदाज सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाना पटोले आक्रमक झालेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी देण्याची मागणी सुद्धा केली. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवरती धरलंय. धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती आल्याने भाजपचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केलेली आहे. यावेळेला त्यांनी संसद परिसरामध्ये आंदोलन केलंय. मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सुद्धा दिलंय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. यावेळेला ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे यांनी केलेली आहे. मुंबईतील एका खासगी कंपनीमध्ये एका मराठी कर्मचाऱ्याला त्रास दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या मॅनेजरला चांगलाच दम दिलेला आहे. मराठी माणसांवरचा अन्याय खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे. नागपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झालेला आहे. या वादानंतर 9 ते 10 गावगुंडांनी महिलेवरती दबाव निर्माण करत पायावरती लोटांगण घालून महिलेला माफी मागायला लावलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली. ठाण्यामध्ये एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून एका महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे. दरम्यान या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सुरक्षा रक्षकाला चोप देण्यात आला. इकडे बीडमध्ये सुद्धा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. परळी पालिकेतील कार्यालयामध्ये घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद झालेला असून कर्मचारी वर्गात दहशत आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाची दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती घेतलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी या घटनेची सविस्तर माहिती घेतली. आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं. यावेळेला भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुद्धा केली. काल झालेल्या भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर मुंबईतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजीनगरात MIM आक्रमक झालेली आहे. शहरातील चौकातून गाढवावरती अमित शहांचा फोटो लावून इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलंय. नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाने अमित शहांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केलेली आहेत. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अशाच प्रकारे निदर्शनं केली जातील असा इशारा शिवसैनिकांनी दिला. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये सुद्धा अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध केला. तर इकडे अहिल्यानगरमध्ये समाजवादी पक्षाच्या वतीने निदर्शनं करण्यात आलेली आहेत. अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ समाजवादी पक्ष आक्रमक झाला आहे. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. महाडमधील चौदार तळे इकडे शहांविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी सुद्धा केली. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली. अमित शहांना घटनात्मक पदावरती राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत शहांच्या विधानाचा निषेध केला. आणि यानंतर एक छोटा